मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं कूच करतोय। या संदर्भात मंत्रालयात बैठकीचं सत्र सुरू राहू शकतं। जरांगेंना आश्वासन देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला थांबवण्यासाठी काय पर्याय असेल यावर चर्चा होण्याचीही शक्यता आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची तातडीची बैठक आहे। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघानं तातडीची नियोजन बैठक बोलावल्याची माहिती ही अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। ओबीसी समाजात भीतीचं वातावरण आहे। ओबीसी समाजाची ती भीती दूर करण्यासाठी आणि सरकार दबावात आलं तर आपण काय भूमिका घ्यायची हे आजच्या बैठकीत ठरणार असल्याचं बबनराव तायवाडे यांनी सांगितलंय। मुंबईकडे कूच केलेली आहे आणि कालपर्यंत ज्या हालचाली नव्हत्या सरकारच्या त्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। आमचा समाज ओबीसी समाज हा जो भयभीत झालेला आहे, मग जेव्हा आमच्या लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण होते असं आमच्या लक्षात येते, तेव्हा आमच्या लोकांचं समाधान करणं याच्याकरता उद्याची ही बैठक आहे।